पुण्यातील ससून रुग्णालयातून आरोपी पळून जाण्याच्या मालिकेवरून आज विधानसभेत काँग्रेसचे आक्रमक आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी सरकारची अक्षरशः कोंडी केली. ससून रुग्णालय म्हणजे गुन्हेगारांचे एक्झिट गेट झाले आहे का, असा खोचक सवाल करत डॉक्टर राऊत यांनी प्रशासनाच्या चिंधड्या उडवल्या. राऊतांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ सभागृहात शांतता पसरली होती, तर उत्तर देताना मंत्र्यांची मोठी कसरत झाली. आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी आपल्या भाषणात थेट सरकारातील त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले की नेहमीप्रमाणे केवळ सुरक्षा रक्षकांसारख्या छोट्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करून सरकार आपले हात झटकत आहे, पण यामागे जे मोठे मासे आहेत त्यांना अभय का दिले जात आहे? ससूनमध्ये आरोपीला नेले की त्याला फिट्स येते आणि तिथून तो पळून जातो. हे सगळं मॅच फिक्सिंग आहे की काय? अशा शब्दात त्यांनी गृहविभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी बोलताना डॉक्टर नितीन राऊत म्हणालेत की रुग्णालयात जर सीसीटीव्ही कार्यरत होते तर आरोपी पळतानाचे फुटेज सभागृहासमोर का ठेवले जात नाही? सीसीटीव्हीचा लपंडाव कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून ससूनचे अधिष्ठाता आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला सरकार का घाबरत आहे, असा प्रश्न देखील केला. 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सामान्य वॉर्डमध्ये किंवा MICUमध्ये ठेवण्याचा घाट कुणी घातला? या प्रकारचे सरकारची कोंडी करणारे डॉक्टर राऊतांनी टोकदार सवाल सभागृहात उपस्थित केले. माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे राज्यमंत्री योगेश कदम यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. सातारा जेलमध्ये आरोपीला त्रास झाला होता म्हणून त्याला ससूनमध्ये आणले, असे स्पष्टीकरण मंत्र्यांनी दिले. मात्र MICUमध्ये CCTV नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडताच डॉक्टर राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांना घेरले. या गोंधळात सरकारची बाजू कमकुवत पडल्याचे चित्र आज सभागृहात पाहायला मिळालं. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज. अध्यक्ष महोदय, हा जो आरोपी होता ह्याला पहिल्यांदा म्हणजे सातारात असताना त्याला फिट आली होती. ससूनमध्ये येऊन त्याला फिट नव्हती आली. मुळात त्याला सातारा जेलमध्ये तो होता आणि त्याला मेडिकल ग्राउंडवरती त्याला इथे आणावं लागलं होतं. विशेषतः जेव्हा तो ॲडमिट झाला तेव्हा त्याला NICUमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं आणि नंतर त्याला पुन्हा मेडिकल ग्राउंडवरती त्याला पुन्हा MICUमध्ये ठेवलं होतं. CCTV जे आहेत ते जनरल वॉर्डमध्ये आपण जे एंट्री एक्झिट आहे त्या ठिकाणी CCTV आहेत, परंतु MICUमध्ये अन्य देखील रुग्ण असतात आणि तिथे CCTV लावणं शक्य नाही. म्हणून आतमध्ये CCTV नव्हते आणि त्याचा फायदा घेऊन तो तिथून पळून गेला होता. परंतु पळून जात असताना आपण मगाशी विचारलं की त्याचे मी पटल्यावरती ते ठेवीन का, नक्कीच हवं असेल तर मी ते उपलब्ध करून देतो. त्याचे CCTV असेल तर अध्यक्षमध्ये आपण म्हणाल तसं आपण त्याच्यामध्ये नक्कीच कारवाई आपण करू. नाही, ह्याच्यामध्ये पोलीस चौकशीमध्ये जो कोण अंमलदार होता त्याच्यावरती जबाबदारी ही निश्चित गेलेली असल्यामुळे, कारण शेवटी रुग्णालयामध्ये ज्या अंमलदारावरती जबाबदारी होती त्याच्या सुरक्षिततेची त्यालाच आपण तिथे पोलिसांच्या चौकशीसाठी तो दोषी ठरलेला असल्यामुळे आपण त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. सिद्धार्थ शिरोळे. अध्यक्ष महोदय, देतो या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना सांगितलं की जे सुरक्षा रक्षक त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना निलंबित करण्यात आलं. मला या ठिकाणी विचारायचं अध्यक्ष महोदय की छोट्या माणसावर आपण त्या ठिकाणी कारवाई करता आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आपण वाचवत आहात काय? दुसरं माझा प्रश्न असा अध्यक्ष महोदय, ससून रुग्णालय हे उपचाराचं केंद्र आहे की गुन्हेगाराचं एक्झिट गेट आहे? यापूर्वी सुद्धा जसं माझ्या सहकार्याने यापूर्वी सांगितलं की ललित पाटील हा ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक होता. एक सराईत गुन्हेगार इथूनच पळाले आहेत. ससूनमध्ये गेल्यावरच प्रत्येक अशा आरोपींना फिटका येते हो अध्यक्ष महोदय, आणि ही फिट येण्याची स्क्रिप्ट आणि पळून जाण्याची वेळ यांचा काही मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे का? आणि ससूनमधील अशा घटनांची मालिका पाहता अधिष्ठाता आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे का? हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की मंत्र्यांनी CCTV कार्यरत असल्याचे म्हटले आहे, मग आरोपी वॉशरूमच्या दिशेने जातानाचे आणि तिथून पळतानाचे फुटेज हे आपण सभागृहापुढे ठेवणार आहात काय? आणि नेहमी या ठिकाणी विचारलं जातं, शॉर्टमध्येच विचारतो की आपण या ठिकाणी सांगितलं की आम्ही स्वतंत्र त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था त्या ठिकाणी करणार, पण उच्च सुरक्षा व्यवस्था ती वार्डामधला सिक्युरिटी वार्ड असं त्या ठिकाणी होणार आहे का? त्याची जी SOP आपण बनवणार आहात त्याच्यात या संवेदनशील प्रकरणासंबंधी प्रकरण लक्षात घेऊन आपण व्यवस्था करणार आहात का?
आणि शेवटचा प्रश्न, हा आरोपी एका 12 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम आहे. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला सामान्य वार्डमध्ये ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे आणि त्याला MICU मध्ये ठेवण्याची वैद्यकीय गरज होती का हे खरोखरच पाहिलंय का, आणि त्यामुळं याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला पाहिजे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.